श्री स्वामी समर्थ. सिंह राशींच्या जातकांनो, तुमचं आयुष्य कधीही साधं आणि सरळ राहिलेलं नाही. सिंह राशी म्हणजे आत्मसन्मान, नेतृत्व आणि अंतर्मनातील एक शांत संघर्ष. तुम्ही बाहेरून मजबूत दिसता, पण आतून अनेकदा तुम्ही खूप काही सहन केलेलं असतं. आयुष्यात अनेक वेळा तुम्ही लोकांसाठी उभे राहिलात, त्यांना आधार दिलात, पण जेव्हा तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्हाला एकटंच लढावं लागलं. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच कधी तुमचा विश्वास तोडला. ज्यांना मदत केली त्यांनीच कधी तुमची साथ सोडली. तरीही तुम्ही तुटलात नाही, पुन्हा उभे राहिलात आणि शांतपणे तुमचा मार्ग चालत राहिलात. हेच तुमचं मौन, तुमची सहनशीलता आणि तुमचं धैर्य आता ब्रह्मदेवाच्या दृष्टीने एक मोठी तपस्या बनली आहे. इतक्या वर्षापासून तुम्ही ज्या संकटातून जात होता त्याचा आता शेवट जवळ आला आहे. 2026च्या उत्तरार्धात सिंह राशींच्या जीवनात एक मोठे परिवर्तन सुरू होणार आहे. हा काळ तुमच्यासाठी फक्त बदलाचा नाही तर पुनर्जन्माचा असेल. तुम्ही ज्या वेदना सहन केल्या, ज्या परीक्षा दिल्या आणि ज्या आशा मनात ठेवल्या, त्याचं फळ आता तुम्हाला मिळायला सुरुवात होणार आहे. गुरुजी म्हणतात, बाळा, सिंहाची खरी ताकद त्याच्या गर्जनेत नाही तर संकटात शांत राहून योग्य वेळीची वाट पाहण्यात असते. तुझी ही शांतता आता तुझं भाग्य लिहिणार आहे. घाबरू नकोस, कारण ज्याचा कोणी नसतो त्याचा देव असतो आणि तुझ्या पाठीशी आता साक्षात ब्रह्मदेवाचा आशीर्वाद उभा आहे. आता तुमचं आयुष्य केवळ संघर्षावर चालणार नाही तर ब्रह्मदेवाच्या कृपेने आणि तुमच्या आत्मिक शक्तीने पुढे जाणार आहे. पुढे आपण जाणून घेणार आहोत त्या 10 विशेष गोष्टी ज्या स्पष्टपणे दर्शवतात की सिंह राशीच्या जातकांचा संघर्ष संपत चालला आहे आणि आता त्यांच्या जीवनात नवीन प्रकाश येणार आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमची सहनशीलता आता तुमची सर्वात मोठी ताकद बनणार आहे. सिंह राशीचा जातक कधीही आपली कमजोरी लोकांसमोर दाखवत नाही. तो शांत राहतो, परिस्थिती सहन करतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. ब्रह्मदेवाने तुमचा हा प्रत्येक संघर्ष पाहिलेला आहे. तुमच्या मनातील प्रत्येक वेदना, प्रत्येक निराशा आणि प्रत्येक संघर्ष त्यांनी जाणलेला आहे. आता ही सहनशीलता तुमच्या जीवनात दैवी कृपेचं रूप घेऊन येणार आहे. अचानक तुमच्या आयुष्यात शांतता, समाधान आणि स्थिरता येऊ लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यावर झालेल्या अन्यायाचं उत्तर आता नियती स्वतः देणार आहे. सिंह राशींच्या जातकांवर अनेकदा अन्याय होतो. तुमच्या यशावर लोकांनी डोळा ठेवला, तुमच्या विरोधात कट कारस्थान झाली, तुमची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला, पण तुम्ही कधीही सूड उगवला नाही. आता ब्रह्मदेव स्वतः त्या लोकांना त्यांच्या कर्माचं उत्तर देणार आहे. अचानक काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही लोक तुमच्याकडे माफी मागतील आणि काही लोक स्वतःच तुमच्या आयुष्यातून निघून जातील. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं मन आता शांत होणार आहे. सिंह राशीचा स्वभाव ठाम असतो, पण आतून अनेकदा विचारांची गर्दी असते. अनेक गोष्टींचा विचार, अनेक आठवणी आणि अनेक अपेक्षा मनात असतात. पण आता हे सर्व हळूहळू शांत होईल. तुमच्या मनात एक वेगळी स्थिरता निर्माण होईल. चौथी गोष्ट म्हणजे हरवलेली माणसं परत येतील. ज्या लोकांनी तुम्हाला सोडलं, तुमच्यावर विश्वास ठेवला नाही किंवा तुमचं मन दुखावलं, ते लोक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकतात. पण यावेळी तुम्ही बदललेले असाल. तुम्हाला राग येणार नाही, दुःख वाटणार नाही, कारण तुम्ही आधीच त्यांना माफ केलेलं असेल. पाचवी गोष्ट म्हणजे तुटलेली नाती पुन्हा जुळतील. सिंह राशींच्या जातकांच्या आयुष्यात नाती अनेकदा तुटतात, पण ती पूर्णपणे संपत नाहीत. आता काही जुनी नाती पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. यावेळी या नात्यांचा पाया अधिक मजबूत असेल. सहावी गोष्ट म्हणजे आर्थिक परिस्थितीत अचानक बदल होणार आहे. तुम्ही मेहनत खूप केली, पण परिणाम तितके मिळाले नाहीत. आता अचानक नवीन संधी मिळतील, जुना पैसा परत येईल किंवा एखादा अनपेक्षित लाभ मिळेल. सातवी गोष्ट म्हणजे तुमच्या आयुष्यात आध्यात्मिक उंचीचा एक नवीन टप्पा सुरू होणार आहे. सिंह राशीचे जातक स्वभावाने मजबूत असतात, पण आतून ते खूप भावनिक आणि संवेदनशील असतात. अनेक वेळा तुम्ही जीवनातील प्रसंगामधून खूप काही शिकला आहात. आता 2026 पासून तुमच्या विचारांमध्ये एक मोठा बदल जाणवेल. पूर्वी ज्या गोष्टीवर तुम्ही रागावत होता, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला अस्वस्थ वाटत होतं, त्या गोष्टी आता तुम्हाला तितक्या महत्त्वाच्या वाटणार नाहीत. तुम्ही शांततेकडे, संयमाकडे आणि समजुतीकडे वळाल.
तुमच्यातील अहंकार कमी होईल आणि आत्मविश्वास अधिक स्थिर बनेल. ही अवस्था म्हणजे ब्रह्मदेवाच्या कृपेचा एक मोठा संकेत असेल. 8वी गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वप्नामधून काही संकेत मिळू लागतील. सिंह राशीच्या जातकांना या काळात विचित्र पण अर्थपूर्ण स्वप्न पडू शकतात. कधी तुम्हाला प्रकाश दिसेल, कधी एखादं मंदिर, कधी पाणी, तर कधी एखादं जुने ठिकाण. ही स्वप्न फक्त कल्पना नसून तुमच्या जीवनातील बदलाचे संकेत असू शकतात. या स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नका, कारण अनेक वेळा तुमच्या आयुष्यातील मोठे निर्णय या संकेतामुळे स्पष्ट होतील. गुरुजी म्हणतात, लक्षात ठेव, देव जेव्हा काही देऊ इच्छितो तेव्हा तो आधी स्वप्नातून आणि संकेतातून तुझी मानसिक तयारी करून घेतो. जेव्हा तुला पवित्र गोष्टींची स्वप्ने पडतील तेव्हा समजून जा की तुझी वेळ बदलली आहे. आता फक्त सकारात्मक राहा आणि कर्मावर लक्ष दे. फळ देण्याची जबाबदारी नियतीची आहे. 9वी गोष्ट म्हणजे तुमचं भय आता शक्तीत रूपांतरित होईल. सिंह राशीचे जातक अनेक वेळा बाहेरून धाडसे दिसतात, पण आतून त्यांना काही गोष्टींची भीती वाटत असते. अपयशाची भीती, लोकांच्या मतांची भीती, नात्यांमधील तुटण्याची भीती. पण आता हा काळ बदलणार आहे. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल. तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की तुम्ही मोठे निर्णय घ्यायला तयार व्हाल. तुम्ही ज्या गोष्टी टाळत होता त्या गोष्टी आता तुम्ही धैर्याने स्वीकाराल. 10वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रह्मदेव तुमच्या आयुष्याची नवी दिशा ठरवणार आहेत. सिंह राशींच्या जातकांनी आतापर्यंत स्वतःच्या जोरावर खूप काही साध्य केलं आहे, पण आता काही गोष्टी तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडतील. अचानक नवीन संधी मिळतील, अचानक योग्य लोक भेटतील आणि अचानक काही मार्गे खुले होतील. हे सगळं योगायोग वाटेल, पण त्यामागे एक दैवी योजना असेल. सिंह राशींच्या जातकांना तुम्ही आतापर्यंत खूप संघर्ष केला आहे. अनेक वेळा तुम्हाला एकटेपणाचा सामना करावा लागला. अनेक वेळा तुम्हाला वाटलं की कोणी तुमचं समजून घेत नाही, पण त्या प्रत्येक क्षणी ब्रह्मदेव तुमच्याकडे पाहत होते. तुम्ही जेव्हा तुटत होता तेव्हा त्यांनी तुम्हाला आतून मजबूत केलं. तुम्ही जेव्हा एकटे होता तेव्हा त्यांनी तुम्हाला धैर्य दिलं. आता 2026 पासून तुमच्या आयुष्यातील परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. तुमच्या आयुष्यात शांतता येईल, नाती सुधारतील, आर्थिक स्थिती सुधारेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मनशांती मिळेल. सिंह राशींच्या जातकांनो, लक्षात ठेवा, जे लोक अंधारातही स्वतःचा प्रकाश जपतात त्यांच्यासाठी देव स्वतः प्रकाश बनतो. तुमचं आयुष्य आता नवीन वळणावर उभं आहे. भूतकाळातील वेदना संपत आहेत आणि भविष्य नवीन संधी घेऊन येत आहे. सिंह राशींच्या जातकांनो, आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू होणार आहे. तुम्ही अनेक वर्षे संघर्ष केला, अनेक प्रसंग शांतपणे सहन केले आणि कधीही हार मानली नाही. तुमच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले जिथे तुम्हाला वाटलं की आता सर्व संपलं, पण प्रत्येक वेळी तुम्ही पुन्हा उभे राहिलात. हेच तुमच्या खऱ्या सिंहाचं वैशिष्ट्य आहे. आता 2026च्या या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू लागतील ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकतील. काही लोक अचानक तुमच्या आयुष्यात येतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करतील. काही अडथळे जे वर्षानुवर्षे तुमच्या मार्गात उभे होते ते अचानक दूर होतील. तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. तुमच्या करिअरच्या बाबतीत हा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर प्रमोशन, नवीन संधी किंवा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा असेल. जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन भागीदारी होऊ शकते. अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत. कौटुंबिक जीवनातही सकारात्मक बदल दिसतील. घरातील तणाव कमी होईल. जुने मतभेद मिटतील. कुटुंबातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. तुमच्या नात्यांमध्ये विश्वास वाढेल. प्रेमसंबंधाच्या बाबतीतही हा काळ अनुकूल आहे. जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर ते अधिक मजबूत होईल. जर तुम्ही एकटे असाल तर तुमच्या आयुष्यात एखादी खास व्यक्ती येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीतही सुधारणा दिसेल. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक उत्साही आणि सकारात्मक वाटाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. मानसिक तणाव कमी होईल. सिंह राशींच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला फक्त यश देण्यासाठी नाही तर तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी आला आहे. तुम्ही आता अधिक परिपक्व, अधिक शांत आणि अधिक आत्मविश्वासी बनाल. लक्षात ठेवा, तुमच्यावर आलेली प्रत्येक अडचण तुम्हाला मजबूत बनवण्यासाठीच होती. आता त्या अडचणी संपत आहे आणि यशाचा मार्ग खुला होत आहे. तुमच्या आयुष्यातील हा काळ म्हणजे पुनर्जन्मासारखा आहे.
तुम्ही नवीन ऊर्जा, नवीन विचार आणि नवीन संधीसह पुढे जाणार आहात. सिंह राशींच्या जातकांनो, आता मागे वळून पाहू नका. भूतकाळातील वेदना विसरा, पुढे पहा आणि विश्वास ठेवा की तुमच्यासाठी काहीतरी मोठं घडणार आहे. कारण ज्यांनी आयुष्यात खूप सहन केलं आहे त्यांच्यासाठी देव नेहमी काहीतरी खास राखून ठेवतो. तर सिंह राशींच्या जातकांनो, तयार राहा. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल सुरू झाला आहे. तुमच्या संघर्षाचं फळ आता मिळणार आहे. तुमच्या आयुष्यात यश, समाधान आणि आनंद येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम किंवा जय श्री हनुमान नक्की लिहा. तुमच्या आयुष्यातही काही सकारात्मक बदल होत असतील तर आम्हाला नक्की कळवा. अशाच प्रकारच्या राशी भविष्य व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्हाला तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.